यवतमाळमध्ये पुष्पा 4.5 कोटी रुपयाचं झाड म्हणते ना, नशिबापुढे काहीच नसते. अशीच काहीशी घटना पुसद तालुक्यात घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एक शेतकरी ज्यांच्या शेतात रक्तचंदनाचे झाड आहे, आज त्या झाडाची किंमत कोट्यवधी रुपयात असून त्या ठिकाणाहून रेल्वे मार्ग जात असल्याने शेती व शेतात असलेले रक्तचंदनाचे झाड. मी पंजाब केशवराव शिंदे खडशी येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील मधात येत असून ते हटवावे लागत आहे. पुसद तालुक्यातील खुर्शी या गावातील केशव शिंदे असे या शेतकऱ्याचे 7 एकर वडिलो पार्जित या शेतात एक झाड आहे. 2013-14 ला हे झाड कशाचे आहे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. 2013-14 ला रेल्वेचा एक सर्वे झाला. तुम्ही जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा. तुम्ही हीच बातमीपत्र जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तिथे सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका व फेसबुक पेजला सुद्धा लाईक अँड फॉलो जरूर करा व हे बातमीपत्र इतरांना सुद्धा पोहोचवा. पाहत राहा संगम न्यूज टीव्ही नेटवर्क, यवतमाळ, महाराष्ट्र. सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्याकरिता आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्या झाडाचे मूल्य शेतकऱ्यांना समजून सांगितले. त्यावेळी शिंदे परिवार झाडाची किंमत ऐकून एकदम चक्रावून गेले. पुसद तालुक्यातील खुर्शी या गावातील केशव शिंदे असे या शेतकऱ्याचे 7 एकर वडिलो पार्जित या शेतात एक झाड आहे. 2013-14 ला हे झाड कशाचे आहे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. 2013-14 ला रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्याकरिता आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्या झाडाचे मूल्य शेतकऱ्यांना समजून सांगितले. त्यावेळी शिंदे परिवार झाडाची किंमत ऐकून एकदम चक्रावून गेले. रेल्वेने भूसंपादन केले मात्र झाडाची किंमत देण्यास मात्र टाळाटाळ करत होते. आपण पाहता संगम न्यूज नेटवर्क, यवतमाळ, महाराष्ट्र. जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून. पण जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा. पाहत राहा संगम न्यूज टीव्ही नेटवर्क, यवतमाळ, महाराष्ट्र. आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंदनाचे झाड आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे. सदर रक्तचंदनाचं मूल्यांकन वन विभागाला उभ्या झाडाचं करताना आल्यामुळे अहवालमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाईलाज असतो आम्हाला उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले. सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास 8-9 नोव्हेंबर 2024 ला याचिका दाखल केली होती आणि काल 9/3/2025 रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे. सदर निकाल आदेशानुसार न्यायालयात वन विभागाने 1 करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकनाची डेट त्याला 7/7/2025 दिली आहे. 7/7/2025 पर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित 50 लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत.